तर आज जायचं आहे मला कंट्री नंबर 19 व्हिजिट करायला. सकाळी उठलो तर भाई बघतो एवढा बर्फ कापायला गेले ना, सगळं आवरून माझा बोरिया विस्तार घेऊन मी केली ती गाडी बुक बोल्टवरनं. तर बाहेर निघतं तर या 2 पोरी एवढ्या टाईट होत्या का यांना धर चालता नव्हते ना काय नव्हते. मामा आला टायमावर, मग मामा गेला पुरं नाही हो भाई, निस्सा बर्फाचा वारा. थोड्याला मामाने घेतला मला. नाही मला वाटतं एक 15-20 मिनटात पोचलो या बस स्टॉपला. नाही असा दिसतं इथला बस स्टॉप. तर ही फ्लेक्सी बस भाई टायमावर नेहमीप्रमाणे आली ना. बाहेर एवढी थंडी होती काय सांगू. आत गेलो तर भाई एवढा भारी वाटला खतरनाक. 7 तासाच्या प्रवासाने मी पोचलो ऑस्ट्रियाला. आणि इथे 24 तासाचा एक हा ट्रॅव्हल पास घेतला. आणि हीच ती बस जी सोडणार होती मला माझ्या हॉस्टेलजवळ. तर तिथनं एक 5 मिनटात चालत चालत मी पोचलो हॉस्टेलला. फ्रेश होऊन मी गेलो मिराबेल पॅलेस बघायला. भाई एवढा भारी ना, 1 तास मस्त इथं घालवला. आणि इथे घोडे विडे म्हणजे मूर्त्या वगैरे लय बाहेर लावलेल्या. इथनं थोड्यात गेलो लपड्यावाला बीच म्हणजे लवलॉक ब्रिज बघितला. नंतर तिथनंच थोडा पुढं चालत गेलो तर मोझार्ट्स हाऊस म्हणजे त्याचा बर्थप्लेस आहे, सिंगर आहे मोठा. नंतर ही कॅथेड्रल साल्झबर्गची मेन कॅथेड्रल ती पण बघितली, मस्त होती ना भाई. इकडं माशाला काहीतरी काय होता माहीत कुठं होता. नंतर इथला साल्झबर्ग फोर्ट बघितला, लांबूनच बघितला, बरा वाटला. प्रत्येक कंट्रीत गेल्यावर मला हाच ऑप्शन म्हणजे विचार करते मॅग्नेट कोणता यायचा. लाईफमध्ये चीज न बघितलं तेवढं इथं चीज बघितले बाई. नाही इकडं शॉपिंग केली. बरं चला आता बरं बस झाला. तर याशी इथं पाठी लावलेली असते, तुम्हाला जिथं जायचं आहे तर नंबर असतात बसच्या. तर बसमध्ये बसलो, इथं आलो हॉस्टेलला. पावभाजी खाली, कामच 25. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ.